अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती इयत्ता 12वी कला विषय राज्यशास्त्र। मी प्राध्यापक पठाण FA। 12वीचा राज्यशास्त्राचा तिसरा टॉपिक, तिसरे प्रकरण पाहत असताना आपण या प्रकरणामध्ये म्हणजेच प्रकरण तिसरे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या याच्यामध्ये आपण मानवतावादी प्रश्न ही संकल्पना त्या ठिकाणी पाहत आहोत। याच्यामध्ये आपण कालच्या तासाला गरिबी आणि विकास पाहत असताना गरिबी म्हणजे काय किंवा गरिबीचा विकासाशी असणारा संबंध, त्याचप्रमाणे गरिबी आणि विकास समजून घेण्यासाठी असणारे दृष्टिकोन आपण दोन अभ्यासले। याच्यामध्ये आपण पाहिला होता पारंपरिक दृष्टिकोन आणि दुसरा दृष्टिकोन पाहिलेला होता तो म्हणजे पर्यायी दृष्टिकोन। आजच्या तासाला आपण भारतातील गरिबी आणि विकास हा मुद्दा पाहत असताना आपल्याला माहिती आहे की भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याचा दर्जा प्राप्त झाला। भारताने स्वातंत्र्य मिळविल्यानंतर राष्ट्रीय धोरण ठरवित असताना नेहमीच राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य यांचा त्या ठिकाणी मेळ घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच आज आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार करत असताना प्रत्येकच देशाला अंतर्गत आणि परराष्ट्र धोरण हे ठरवावेच लागते। परंतु हे धोरण ठरवत असताना भारताने आपल्या सार्वभौमत्वाला म्हणजेच भारताच्या सर्व श्रेष्ठत्वाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही याचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे। म्हणजेच सार्वभौमत्वाचा विचार करत असताना कोणतेही राज्य अंतर्गत आणि बाह्य बाबतीमध्ये सार्वभौम असणे महत्त्वाचे आहे। सार्वभौमत्वाचे दोन पैलू त्या ठिकाणी असतात किंवा पडतात। एक म्हणजे अंतर्गत सार्वभौमत्व आणि दुसरा म्हणजे बाह्य सार्वभौमत्व। या दोनही पैलूंचा विचार करत असताना अंतर्गत बाबतीमध्ये राज्यापेक्षा, राज्य शासनापेक्षा कोणतीही व्यक्ती, संस्था मोठी असणार नाही, तर राज्य आपल्या अंतर्गत बाबतीमध्ये कोणताही निर्णय घेणार आहे आणि त्या निर्णयाची त्या ठिकाणी अंमलबजावणी करणार आहे। म्हणजेच राज्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण असणार नाही। त्याच पद्धतीने बाह्य सार्वभौमत्वाचा विचार करत असताना प्रत्येक राज्याला त्या ठिकाणी परराष्ट्र धोरण ठरवावेच लागते। आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये सहभागी व्हावेच लागते। आंतरराष्ट्रीय करार त्या ठिकाणी करावेच लागतात, कारण कोणताही देश हा पूर्णपणे स्वावलंबी नाही। परंतु या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करत असताना इतर कोणत्याही देशाचा त्या ठिकाणी दबाव असणार नाही। आपले जे काही निर्णय असतील ते निर्णय स्वतः घेणार आहेत। याला त्या ठिकाणी आपल्याला बाह्य सार्वभौमत्व असे त्या ठिकाणी म्हणता येणार आहे। म्हणजेच बाह्य बाबतीमध्ये आपल्यावर दुसऱ्या कोणत्याही देशाचे, शक्तीचे नियंत्रण असणार नाही। अशा पद्धतीने त्या ठिकाणी भारतातील गरिबी आणि विकास यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल। म्हणजे अंतर्गत आणि बाह्य बाबतीमध्ये सर्व धोरणे राबविण्यासाठी आपण सक्षम असणार आहोत। त्यानंतर भारताच्या विकास प्रक्रियेचे 3 पैलू पुढील प्रमाणे आहे। भारत
विकसनशील देश आहे. भारत अजूनही विकसित झालेला देश नाही, परंतु येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी भारताचा समावेश विकसित राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. कारण आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रगती साधण्याचे वेगवेगळे मार्ग त्या ठिकाणी स्वीकारलेले आहेत. आणि मग हे विकासाचे विकास प्रक्रियेचे पैलू पाहत असताना साधारणपणे हे 3 आहेत. मग त्याच्यामधला पहिला आहे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, दुसरा आहे आत्मनिर्भरता, तिसरा पैलू आहे समाजवादी पद्धत. आणि ही पद्धत पाहत असताना याच्यामध्ये आपल्याला आणखीन 2 मुद्दे विचारात घ्यावयाचे आहेत. एक म्हणजे नियोजन आयोग, त्यालाच आपण आजच्या घडीला नीती आयोग असे म्हणतो. त्याच्यानंतर 1960मध्ये जी हरित क्रांती झाली, मग हरित क्रांती म्हणजे काय, त्याचा फायदा कसा झाला आपल्याला, या काही घटकांचा त्या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. तर यातला पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. कोणत्याही देशाला जर विकास साध्य करावयाचा असेल तर त्या देशाची असणारी अर्थव्यवस्था ही गतिमान असणं महत्त्वाचं आहे. म्हणजेच त्या ठिकाणची सर्व यंत्रणा व्यवस्थितपणे असणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्या माध्यमातून त्या देशाचा विकास जलद गतीने होणे महत्त्वाचे आहे. मग भारताच्या अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे काय, तर आपणाला असे सांगता येईल की अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण होय. औद्योगिकरणाचा आपल्याला काय फायदा होणार आहे, औद्योगिकरणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला विकास साध्य करता येणार आहे का, तर आपल्याला असे सांगता येईल की औद्योगिकरणामुळे नवीन नवीन उद्योगधंदे त्या ठिकाणी सुरू होतील. त्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यासाठी मदत मिळेल अशी अपेक्षा होती. साधारणपणे आपण आपल्या बारामतीचा जर विचार केला तर बारामतीच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की खरोखर बारामतीचा विकास झाला आहे का, पूर्वी बारामतीचा विकास झालेला होता का, तर आपल्याला असे सांगता येईल की पूर्वीच्या प्रमाणामध्ये आत्ता बारामतीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सुधारणा झालेली आहे किंवा बारामतीमध्ये बदल झालेला आहे किंवा बारामतीचा विकास झालेला आहे. तर तो कशामुळे झालेला आहे, तर आपल्याला माहिती आहे की पूर्वी बारामतीमध्ये MIDC सारखी व्यवस्था नव्हती, उद्योगधंदे त्या ठिकाणी नव्हते आणि त्याच्यामुळे रोजगारांची निर्मिती नव्हती. परंतु आज आपल्या बारामतीसारख्या ठिकाणी सुद्धा बाहेरच्या कंपन्या त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी बारामतीतील किंवा इतर आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो आणि या कंपन्यांमध्ये जो पगार दिला जातो किंवा त्यांना जी सुखसोयी दिल्या जातात किंवा सुविधा दिल्या जातात त्या इतर नोकऱ्यांपेक्षा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या असतात. म्हणजे तुमच्याकडे जर चांगल्या पद्धतीची क्वालिटी असेल तर तशा पद्धतीची पोस्ट त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी मिळण्यासाठी मदत होणार आहे. आणि बारामतीचा जर आपण विचार केला तर भारत फोर्जसारखी कंपनी असेल, FA सारखी कंपनी असेल, ग्रीव्ज किंवा कल्याणीसारखी कंपनी असेल, या ज्या काही कंपन्या त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी पगार त्या ठिकाणी मिळतो आणि चांगल्या पद्धतीचा पगार मिळाल्यानंतर, रोजगार मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आमची असणारी परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होणार आहे. आज जर आपण आजच्या या 2-3 महिन्याचा जर आपण विचार केला तर साधारणपणे मध्यंतरीच्या काळामध्ये 12 मे 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत अभियान ही एक नवीन योजना त्या ठिकाणी पंतप्रधानांच्या माध्यमातून राबवण्यात आलेली आहे देशांमधील लोकांसाठी. तर या योजनेसाठी जवळपास 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा पंतप्रधानांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी भारतातील उद्योगधंद्याला उभारणी देण्याचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे. मग याच्या माध्यमातून सूक्ष्म उद्योग असतील, लघु उद्योग असतील किंवा मध्यम उद्योग असतील, यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा हातभार लागणार आहे, त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा होणार आहे
अशा पद्धतीच्या पॅकेजची किंवा या योजनेच्या माध्यमातून एका विशिष्ट प्रकारच्या पॅकेजची पंतप्रधानांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे 12 मे 2020 रोजी. मग साधारणपणे आपण जर बघितलं तर लघु उद्योगधंद्यांपेक्षा अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण हा मुद्दा पाहत असताना लघु उद्योगधंद्यांपेक्षा मोठे उद्योगधंदे फायद्याचे असतात. लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढत जाणार आहे, परंतु वाढत्या लोकसंख्येला रोजगार मिळणे त्या ठिकाणी महत्त्वाचे आहे. परंतु ज्यावेळेला आपण अशा उद्योगधंद्यांची निर्मिती करतो किंवा अशा उद्योगधंद्यांच्या वर त्या ठिकाणी पैसा खर्च करतो, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्यातून रोजगाराची उपलब्धता होण्यासाठी मदत मिळणार आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला त्या ठिकाणी प्राधान्य दिलेले होते, महत्त्व दिलेले होते. त्याचबरोबर आपण असे म्हणतो की भारत हा कृषीप्रधान देश आहे. कृषी हा घटक भारतीय अर्थव्यवस्थेचा त्या ठिकाणी कणा आहे. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला त्या ठिकाणी महत्त्व दिलेले होते. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपल्याला सांगता येईल की जमीन सुधारणा असेल किंवा जलसिंचन असेल ही कृषी क्षेत्रामधील त्या ठिकाणी प्रगतीची साधने म्हणून त्या ठिकाणी ओळखली जातात. ज्यावेळेला शेतीसाठी चांगल्या पद्धतीचे पाण्याची उपलब्धता होणार आहे, त्यावेळेला नक्कीच आपल्याला शेतीसुद्धा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करता येणार आहे आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अन्नधान्याचे उत्पादन चांगल्या पद्धतीने करता येणार आहे. याच्यातला दुसरा मुद्दा पाहत असताना आपल्याला सांगता येईल की आत्मनिर्भरता म्हणजे आपल्याला असे सांगता येईल की इतर कोणत्याही व्यक्तीवर, देशावर अवलंबून न राहणे म्हणजे थोडक्यामध्ये आत्मनिर्भरता होय. भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती. भारतावर जवळपास 150 वर्ष ब्रिटिशांनी सत्ता गाजवलेली आहे आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आम्हाला स्वातंत्र्याचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वातंत्र्याची जी काही चळवळ उभी केली गेली, जी काही वेगवेगळी आंदोलने केली गेली, वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये मग 1857चा उठाव असेल किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये महात्मा गांधीजींचे कार्य असेल आणि या कार्याच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याची जी व्यापकता वाढली किंवा स्वातंत्र्य चळवळीला जो आकार येत गेला, या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर जी स्वातंत्र्याची चळवळ उभी राहिली होती किंवा करण्यात आलेली होती त्याचा संबंध आत्मनिर्भरता या संकल्पनेशी जोडण्यात आलेला आहे. साधारणपणे आत्मनिर्भरतेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे भारताचे आयात विषयक पर्यायी धोरण होय. आत्मनिर्भरता या संकल्पनेच्या माध्यमातून भारताला अंतर्गत बाबतीमध्ये बलशाली बनविण्याचा विचार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी स्वदेशी कारखाने असतील किंवा उद्योगधंदे असतील, म्हणजे जास्तीत जास्त स्वदेशीवर त्या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. जसे की आज आपण म्हणतो की स्वदेशीचा वापर करा. कोरोना हा आजार संपूर्ण जगभर पसरल्यानंतर किंवा हा आजार कुठून आला, कोणत्या देशामुळे हे संकट जगावर आलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा जर आपण असा विचार जर केला तर आज आपण असं म्हणतो की आपण स्वदेशीचा वापर करू. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा जो काही आजार आलेला आहे, हा आजार चीन या देशामधून आलेला आहे आणि कदाचित त्यांनी जाणीवपूर्वक अशा पद्धतीचा विषाणू किंवा हा आजार जगामध्ये पसरण्यासाठी त्या ठिकाणी एक प्रयोग आणि याचे दुष्परिणाम त्या ठिकाणी जगाला भोगावे लागत आहेत आजही. आणि भविष्यामध्ये आणखीन याची तीव्रता किती दिवस असणार आहे किंवा किती प्रमाणामध्ये असणार आहे याच्याविषयी आपल्याला आता सांगता येत नाही. परंतु याला जबाबदार असणारा देश म्हणजे चीन आणि म्हणून आपण चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालायचा आणि स्वदेशी मालाचा त्या ठिकाणी आपण वापर करायचा, अशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि आत्मनिर्भरता म्हणजे आपण आपल्या ज्या काही गरजा आहेत या स्वतः भागवण्यावर या ठिकाणी भर देण्यात आलेला आहे. म्हणजे स्वदेशी कारखाने असतील, उद्योगधंदे असतील,
या सगळ्यांचा विकास होण्यासाठी त्या ठिकाणी आपण मदत करणे महत्त्वाचे आहे. असं या ठिकाणी आपण जर म्हटलं तर त्या ठिकाणी चुकीचे होणार नाही. भारताने जरूर भारताला भारताला स्वातंत्र्य मिळून 70 ते 75 वर्षांचा कालावधी निघून गेलेला आहे आणि या सर्व कालावधीमध्ये भारताने जो काही विकास केलेला आहे तो चांगल्या पद्धतीचा आहे आणि इतर देशांची गुंतवणूक भारतामध्ये होत आहे. परंतु या सर्व गुंतवणुकीचा जर आपण विचार केला म्हणजेच भारताने इतर देशांकडून मदत स्वीकारलेली आहे, मग ते पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये असेल, परंतु ही मदत स्वीकारत असताना ती प्रामुख्याने आम्ही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंद्यांसाठीच त्या ठिकाणी मदत घेतलेली आहे आणि इतर बाबतींमध्ये मात्र आम्ही सक्षम होण्याचा, आत्मनिर्भर होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि भविष्यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. आपण आत्मनिर्भर भारत अभियान मगाशी जो उल्लेख आला तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिनांक 12 मे 2020 रोजी पुन्हा एकदा देशाला संबोधित करत असताना आपल्या 30 मिनिटांच्या भाषणामध्ये त्यांनी भारताला आत्मनिर्भर म्हणजेच स्वावलंबी बनवण्याचा नवीन कार्यक्रम दिला. आत्मनिर्भर भारत या अभियानासाठी भारताच्या पंतप्रधानांनी मोठ्या पॅकेजची त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. मग हे पॅकेज किती लाखांचे आहे, किती कोटींचे आहे, तर आपल्याला असं सांगता येईल की जवळपास 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची पंतप्रधानांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे. मग साधारणपणे आपण पाहतो की सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशासाठी दिवस रात्र झटणाऱ्या शेतकरी असतील, मजूर असतील, तसेच कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी हे त्या ठिकाणी पॅकेज आहे. आत्मनिर्भर भारत योजना ही जी काही योजना आहे ही 5 घटकांवर आधारित आहे किंवा 5 महत्त्वाच्या खांबांवर ती उभी आहे. ते 5 खांब कोणते, तर हे 5 खांब आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येतील. अर्थव्यवस्था असेल, पायाभूत सुविधा असतील, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था असेल म्हणजे आधुनिकीकरणाचा स्वीकार करणे, आपली डेमोग्राफी असेल म्हणजेच लोकसंख्या शास्त्र असेल आणि एकूणच होणारी समाजातून मागणी असेल. या 5 घटकांवर ही योजना त्या ठिकाणी आधारित आहे. मग साधारणपणे आत्मनिर्भर याचा विचार करत असताना भारताला पुन्हा एकदा स्वावलंबी बनवण्याचा नारा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि याच्या माध्यमातून भारताला स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी त्या ठिकाणी मजबूत करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठी पंतप्रधानांच्या माध्यमातून मोठ्या पॅकेजची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे. ही आपल्याला नाकारता येणार नाही. मग साधारणपणे आपण याच्यातला तिसरा मुद्दा जर पाहिला तर तो मुद्दा आहे समाजवादी पद्धत. समाजवादी पद्धतचा विचार करत असताना भारताने समाजामध्ये सामाजिक न्याय असणारी सामाजिक पद्धती स्वीकारलेली आहे. म्हणजे समाजामध्ये धर्म, जात, वंश, पंथ अशा कोणत्याही आधारे समाजामध्ये 2 व्यक्तींमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. हे या ठिकाणी सिद्ध होते, कारण व्यक्ती हा समाजाचा घटक आहे आणि समाजाचा घटक म्हटल्यानंतर त्याला विकासाची संधी त्या ठिकाणी मिळणे महत्त्वाचे आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना साधारणपणे आपल्याला सांगता येईल की या पद्धतीचा विचार करत असताना भारताच्या राज्यघटनेची भरपूर वैशिष्ट्ये आहेत आणि या सगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास करत असताना जसे की लोकशाही असेल, गणराज्य असेल, धर्मनिरपेक्ष राज्य असेल, तशीच आम्ही कल्याणकारी राज्याची संकल्पना सुद्धा त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी विकास साध्य करण्याचा प्रयत्न राज्यघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि याला आपण कल्याणकारी राज्य असे म्हणू शकतो, कारण याच्यामध्ये कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारची समस्या असणार नाही. प्रत्येकाच्या प्राथमिक गरजांची पूर्तता केली जाईल. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण
या ज्या काही प्राथमिक गरजा आहेत, मूलभूत गरजा आहेत, या सगळ्या गरजा त्या ठिकाणी भागविण्याचा प्रयत्न राज्यघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी शासन करणार आहे. मग साधारणपणे या तिसऱ्या मुद्द्याचा विचार करत असताना या तिसऱ्या मुद्द्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी समाजामध्ये सामाजिक न्याय निर्माण करून भारताचा त्या ठिकाणी विकास साध्य केला जाणार आहे आणि या विकासाच्या प्रक्रियेमध्ये सर्वांना त्या ठिकाणी सामावून घेतले जाणार आहे. मग याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे नियोजन आयोग किंवा नीती आयोग. साधारणपणे आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना केव्हा झाली, तर 1950 मध्ये भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे भारताचा विकास करण्यासाठी. मग 1 जानेवारी 2015 मध्ये याचे नामकरण करण्यात आले आणि नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग असे त्याचे नाव त्या ठिकाणी ठेवण्यात आले. नियोजन आयोगाच्या दर 5 वर्षांनी पंचवार्षिक योजना त्या ठिकाणी तयार केल्या जातात. मग साधारणपणे भारतामध्ये जी पहिली पंचवार्षिक योजना राबवण्यात आली ती कोणत्या साली झाली, तर आपल्याला सांगता येईल की भारतातील पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 1956 या काळात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, तर नियोजन आयोगाचे अध्यक्ष त्या ठिकाणी पंतप्रधान असतात आणि त्यांना मदत करण्यासाठी इतर घटक असतात आणि या सगळ्या घटकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशाचा विकास करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. मग साधारणपणे आपल्याला असे सांगता येईल की भारताने खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्राला महत्त्व दिलेले आहे आणि याच्या माध्यमातून त्या ठिकाणी